ती स्पर्धा झाल्यानंतर हे झोपलेले जी संघटना आहे 2 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली ती आता जागी झाली आणि तिथं त्या 2 निर्णयाच्या बाबतीत त्यांनी आज कुठेतरी घोषणा केली असं आम्हाला कळतंय की ही जी जुनी संघटना आहे 80 वर्षापूर्वीची ती संघटना ही प्रमुख संघटना असल्यामुळे तीच राहावी आणि बाकी नवीन जे काही नवीन बाळं जन्मलीत संघटनेची ती बंद व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। त्यामुळे या दोन्ही जे काही योजना आहेत त्यांचे उद्दिष्ट वेगळे आहेत। आता तुम्ही सरकार तुमचा आल्यानंतर आता तुम्ही मिक्स करताय, मिश्रण करताय आणि मग तिथं कुठेतरी भेदभाव करताय असं आमचं सगळ्यांचं स्पष्ट मत आहे। दादा कुस्ती स्पर्धेचा एक निकाल तो गेल्या वादग्रस्त होता, तुमच्यावर टीका वेळोवेळी त्या परिषदेकडून करण्यात येत होती, कशा प्रकारे बघताय निकाल? आता 2 वर्षापूर्वी जी संघटना सुरू झाली आणि त्यांनी अहिल्यानगरमध्ये कुस्ती स्पर्धा घेतली ते सुद्धा महाराष्ट्र केसरीच्या नावाने, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला बघितलं होतं की जो पंच आहे त्याने चुकीचा निर्णय दिला आणि तो निर्णय चुकीचा दिल्यानंतर फायनलमध्ये सुद्धा गडबड झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। त्याचा विरोध केला, महाराष्ट्राने केला, आम्ही सगळ्यांनी केला, पण त्यावेळेस तिथं असणारी जी काही ती संघटना आहे जी 2 वर्षापूर्वीची आहे त्यांनी त्या बाबतीत कुठेही काय वक्तव्य केलं नाही। त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर राक्षे हे जे पैलवान आहेत, मोठे पैलवान आहेत, तर त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्यांना खेळून न देण्याचा निर्णय तिथं घेतला होता, निलंबित केलं होतं। जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर परिषद जे 70-80 वर्ष झालं महाराष्ट्र केसरी स्पर्धा आजपर्यंत घेत आलेली आहे त्यांना विनंती करून आम्ही कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा घेतली 66 म्हणजे 66वी, आणि त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं होतं। आम्हाला पैलवानांनी मदत केली, आम्हाला परिषदेली मदत केली, कर्जत जामखेडकरांनी मदत केली आणि म्हणून पारदर्शक पद्धतीची तिथं ती स्पर्धा झाली, कुठेही काही चुकीचं झालं नाही। आणि मग ती स्पर्धा झाल्यानंतर हे झोपलेले जी संघटना आहे 2 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली ती आता जागी झाली आणि तिथं त्या 2 निर्णयाच्या बाबतीत त्यांनी आज कुठेतरी घोषणा केली असं आम्हाला कळतंय। मग आमचं मत होतं त्यावेळेसच तुम्ही योग्य तो निर्णय का दिला नाही, कारण का स्पर्धा घेत असताना खेळामध्ये कुठेही राजकारण येऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका असते, आदरणीय पवार साहेबांची असते, पण तिथं राजकारण मोठ्या प्रमाणात झालं म्हणून कुठेतरी काही चुकलं। त्यामुळे आता झोपलेली संघटना जागी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। आता पंचांचं निलंबन हा न्याय असू शकतो का? आणि फायनलला जे काय झालंय पुढचा जो निकाल होता तो त्यावरती डिपेंड। एक तर पंचांनी चुकीचा निर्णय घेतलाच होता, आता तो स्वतः त्यांनी चुकीचा निर्णय घेतला का त्यांच्यावर दबाव होतं की काही ठराविक लोकांनाच आपल्याला जिंकून द्यायचं होतं। आता तो दबाव काय होता हा पंचांनी तिथं सांगावा, पण ह्याच्यात खोल्यात जाऊन चर्चा करण्याची जरूरत आहे। पण संघटनेमध्ये आपण जर बघितलं तर राजकारण सोडून दुसरं काहीच दिसत नाही। तिथं सुद्धा कटआउट बघितले तर राजकीय नेत्यांचे कटआउट होते, तिथं जी काही स्पर्धा चालू होती ते व्यासपीठ होतं जिथं जे मॅट आणि माती होती तिथं राजकीय नेते येऊन खुर्चीवर बसले होते। असं होऊ नये याची दक्षता सगळ्यांना घ्यावी लागते। त्यामुळे राजकीय संघटना आहे जी कुस्ती घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यांनी 2 चुकीचे निर्णय घेतले होते। आज झोपेतून जागा होऊन त्यांना तो निर्णय बदलावा लागला असं म्हणावं लागेल। 2 संघटनांमधला जो वाद आहे त्याच्यामध्ये खेळाडूंचं नुकसान होत आहे याच्यामध्ये, कारण इकडच्या खेळाडूंना तिकडे गेलं तर परत इकडे बंदी घालतायत। आता समजा 80 वर्ष जी संघटना कुस्तीसाठी प्रयत्न करत आहे, मग तिथं मोहोळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल आणि आज ती संघटना तिथं असणारे जे परिषदेचे सर्व पदाधिकारी तिथं काम करत असेल, आता ती 80 वर्ष झालं ती संघटना काम करते। महाराष्ट्र केसरी स्पर्धा 66 वेळा त्या परिषदेला घेतलेली आहे आणि 2 वर्षापूर्वीचे म्हणजे एक लहान बाळ म्हणतो ना अशी ती संघटना आहे। आणि त्या संघटनेला वाटलं की आता आम्हाला सुरू करायची, कारण का आम्हाला राजकीय वरदास्त आहे। हे बघा खेळामध्ये राजकीय कुणी विषय आणू नये, पवार साहेबांनी ते जपलं, अनेक लोकांनी ते जपलं, पण ती संघटना राजकारण आणते। आमचं मत आहे की ही जी जुनी संघटना आहे 80 वर्षापूर्वीची ती संघटना ही प्रमुख संघटना असल्यामुळे तीच राहावी आणि बाकी नवीन जे काही नवीन बाळं जन्मलीत संघटनेची ती बंद व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। लाडकी बहीण योजनेत खरं तर आता 1000 रुपये कट केले जाणार, 500 रुपये दिले जाणार आहे, तुम्ही वेळोवेळी त्याच्यावर विधानसभेमध्ये आम्ही हा मुद्दा आणला होता। आम्ही म्हणालो होतो की हा आकडा हळूहळू 20 लाखापर्यंत जाईल आणि हा आकडा तसा मोठा आहे, पण आम्हाला उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की 5-5.5 लाखाच्या पुढे हा काय आकडा जाणार नाही। काल परवा तुम्ही बघितलं असेल तर हा आकडा आत्ताच 8 लाखाच्या पुढे जायला लागलेला आहे। त्यामुळे मग इलेक्शन पुरतं महिलांचं मतदान तुम्ही वापरून घेतलं आणि आता तुम्ही त्यांना विसरत चाललेला आहात का? तुमच्याकडे पैसे जर नव्हतेच मग आधी तुम्ही झोपला होता का? त्याचं योग्य नियोजन तुम्हाला करता आलं नाही का? ते हे असे सगळे प्रश्न तिथे निर्माण होतात। मग दुर्दैवी गोष्ट आहे की या महिलांना, कारण का
तुम्ही जर बघितलं तर जे शेतकरी योजना आहे ती केंद्र सरकारकडनं दिली जाते, राज्य सरकारकडनं त्यात काही वाटा उचलला जातो. आता ते कोणासाठी आहे तर आर्थिक दृष्टिकोनातून जे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत. ते का अडचणीत आले आहेत? केंद्राचं धोरण चुकीचं आहे, राज्याचं धोरण चुकीचं आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. अशा कुटुंबाला तुम्ही मदत करता. आता महिलांना तुम्ही मदत का द्यायला लागला? कारण महिलांना आज कुठे त्या हाताला हातभार मिळाला पाहिजे. त्यामुळे या दोन्ही जे काही योजना आहेत त्यांचे उद्दिष्ट वेगळे आहेत. आता तुम्ही सरकार तुमच्या आल्यानंतर आता तुम्ही मिक्स करताय, मिश्रण करताय आणि मग तिथं कुठेतरी भेदभाव करताय असं आमचं सगळ्यांचं स्पष्ट मत आहे. पण हे 8 लाखावर आकडा थांबेल असं वाटत नाही. हा आकडा 20-22 लाखावर जाईल. पण 20 लाख महिलांचं जर अर्थकारण नाही तर त्याची काही योजना ही जर कमी केली असती तर मोठं वादळ या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं असलं. म्हणून टप्प्याटप्प्याने कुठेतरी हे नावं कमी करताय असं आपल्याला म्हणावं लागेल. आता राज्यात एक नवीन समीकरण उदयाला येत आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे एकत्र येत आहेत. विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती भरून काढण्यासाठी आम्ही एकत्रित येतोय असं सांगितलं जात आहे. तुम्ही या युतीकडे किंवा या नवीन जी आघाडी उभा राहते त्याच्याकडे कसं पाहताय? मी एवढंच म्हणेल की राज्यात भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षाचं मित्र म्हणायचं का नाही म्हणायचं हा खरं तर मोठा प्रश्न तिथे निर्माण होतो. सोयीचं राजकारण भाजप नेहमी करत आलेलं आहे. पण तरी त्यांचं सरकार आहे, केंद्रात त्यांचं सरकार आहे, पैसा पावर सगळं त्यांच्याकडे, सगळ्या संस्था त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे या मोठ्या ताकदीच्या सरकार आणि पक्षाच्या विरोधात लढायचं असेल तर प्रत्येकाला एकत्रित यावं लागेल. आता इथं शेट्टी साहेब, कडू साहेब आणि समजा जानकर साहेब एकत्रित येऊन एक वेगळं समीकरण निर्माण करत असतील तर मला असं वाटतं की आज विरोधात असणाऱ्या सर्व पक्षांना एकी राहणं, एकी ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर विचार चांगले असतील, जे आहेत आता तरी दिसतंय, त्यामुळे त्याचं स्वागतच सगळ्यांनी केलं पाहिजे असं माझं मत आहे. बीड प्रकरणात खरं तरी PSI जो निलंबित केला तो त्यांना त्यांच्याच अस्तित्वाची आता भीती वाटायला लागलेली आहे. हळूहळू खालून कुठेतरी त्यांचं जे काय खुर्च्या असतात, खुर्च्याचे पाय असतात हे भाजपचे नेते कापतायत आणि ते आता त्यांना जाणवते का नाही हे त्यांना माहिती. पण लोकांना मात्र आणि कार्यकर्त्यांना हे जाणवायला लागलं, एवढं खरं या ठिकाणी बोलावं लागेल. मंगेशकर हॉस्पिटलच्या निमित्तानं एक विजय वडेट्टीवार जे आहेत तर सातत्यानं मंगेशकर कुटुंबाला लक्ष्य करतायत, लुटारांची टोळी म्हणाले आहेत. तर कला क्षेत्रामध्ये यामुळे मोठी नाराजी वाटते. तुम्हालाही वाटतं का तसं की मंगेशकर कुटुंब हे लुटारांची टोळी? आता मंगेशकर कुटुंब तिथं येऊन थोडी ऑफिसमध्ये बसतात. आता तिथं जी कमिटी आहे त्या कमिटीबद्दल आपण बोललं पाहिजे. उद्या जाऊन एखादं मोठं कुटुंब जर एखादी संस्था चालवत असेल आणि चालवणारा व्यक्ती तिथला लोकल जर योग्य नसेल तर जबाबदारी खरंच तशी आहे. मला असं वाटतं फक्त की धर्मदायच्या अंतर्गत येणारे पूर्णपणे जे काही हॉस्पिटल आहेत त्यातून लोकांची गरिबाची सेवा खऱ्या अर्थाने झाली पाहिजे, एवढंच माझ्या सगळ्याचं मत आहे. मंगेशकर कुटुंबाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मी हेच सांगतोय तुम्हाला, मंगेशकर कुटुंब जे आहे इथं येऊन इंजेक्शन लावत नाही, ऑपरेशन करत नाही आणि संस्थेमध्ये सुद्धा ते बघतात नाही बघतात हे मला माहित नाही. ते बघत असतील आणि त्यांनी जर निर्णय घेतला असेल पैसे घेतल्याशिवाय कोणाला सेवा द्यायची नाही मग ते जबाबदार आहेत. पण त्यांनी तो निर्णय घेतला नसेल तर ते जबाबदार कसे असं आपल्याला म्हणावं लागेल. गेल्या काही दिवसांपासून अजितदादांची भाषण जर पाहिली तर ते साहेबांना कुठं दैवत म्हणतात, कुठं म्हणतात काकांना विचारल्याशिवाय काही काम करायचं नाही. कुठंतरी दादांची भूमिका बदलते असं वाटतं. असं मीडियाला वाटत असावं. आता माझं तुम्हाला नाही का मी भाषणच ऐकलं नाही ते काय बोलले असं. तुम्ही काकांना विश्वासात घेता? हे आता शेवटी व्यक्तिगत कुटुंबाचा एखादा निर्णय असेल आणि कुटुंब म्हणून पवार कुटुंबाला त्या कौटुंबिक विषयाच्या बाबतीत जर त्याचा इम्पॅक्ट येत असेल तर मला सुद्धा काकाला विचारावं लागतं आणि काकाचा आणि यांचा आशीर्वाद हा मला सुद्धा त्या ठिकाणी लागतो.